बातमी रायगडची आहे। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घुणपणे हत्या आहे। रायगडच्या खोपोलीमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आलेली आहे। हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकलाय। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आमदार महेंद्र थोरवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थोरवेजी, काय घडतंय हे रायगडमध्ये? माझा सहकारी मंगेश कालोखे गेली खोपोली नगरपालिकेमध्ये त्याच्या मिसेसच्या रूपाने 10 वर्ष नगरसेवक त्या ठिकाणी आता सुद्धा तो निवडून आलेला, त्याची मिसेस निवडून आलेली होती। परंतु त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडून। हे सगळं प्लॅनिंग मर्डर आहे। या प्लॅनिंग मर्डर मध्ये सुधाकर घारे आणि रवी देवकर आणि भरत भगत हे सगळे एकत्र मित्र आहेत आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन माझ्या त्या सहकार्याची हत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मंगेश कालोखेची बॉडी आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधी त्या ठिकाणी करणार आहे। अजून संपूर्ण कुटुंबाकडे तो माझा नातेवाईक सुद्धा आहे आणि माझा अतिशय जवळचा सहकारी माझा त्या ठिकाणी त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली। अगदी, पण सत्ता तुमची आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाहीये। नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर असे प्रकार घडताना दिसतात। होय, सत्ता आमची आहे, परंतु हे असे काही चुकीच्या विचाराचे लोक आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं हे असे म्हणजे निंदनीय असे प्रकार त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होत आहेत की हे असं कृत्य या ठिकाणी घृणास्पद कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अगदी धन्यवाद थोरवेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। जोवर न्याय मिळत नाही, आरोपीच्या मुसक्या आवळल्या जात नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।